आशा ताई, हेच घर आहे का ते इथले लोक तपासणीला येत नाही आहे? हो सिस्टर, हेच घर आहे. हो का, बरं बरं. इथेच बसले आहेत वाटते. नमस्कार ताई. नमस्कार मॅडम, या 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 बसा. आशा ताई, तुम्ही आज पण आल्या का? हो ना. हो, त्यांनीच आणलं मला. बसा मॅडम, मी पाणी आणते. नाही ताई, बसा तुम्ही, मला तुमच्या सोबत काम आहे थोडं. बसा तुम्ही. बरं झालं आशा ताई तुम्ही मॅडमला घेऊन आल्या. मी तर लयच घाबरली होती. असं काय झालं घाबरायला? तब्येत बरोबर नाही आहे का? ओ मॅडम, मला तर बरं आहे. मला काय झालं, पण मला माझ्या पोराची काळजी आहे ना, त्यालाच बरं नाही आहे. लय धागे दोरे देव धरम इकडे ने तिकडे ने सारं करून चुकली मॅडम, पण त्याला काही बरं वाटत नाही. म्हणून मी म्हटलं होतं सिस्टर यांना की सिकल सेल तपासणी करून घ्या, पण ह्या माझं ऐकूनच नाही राहील. आता तुम्हीच सांगा यांना. असं काय झालं तुमच्या मुलाला? पोट दुखते, कधीचा म्हणते डोकं दुखते, आणि जेवणही करत नाही हो मॅडम. नेहमी आजारी असते. सांधे सांधे दुखते, एवढा अशक्त झाला आणि खूप असा गवडून गेला. बघितलं सिस्टर, यांना सिकल सेलच्या लक्षणासारखे लक्षणं दिसून राहिले. बरं, कुठं आहे सध्या तुमचा मुलगा? आहे ना मॅडम, घरातच आहे. नुसतं झोपूनच राहते दिवसभर. बरं, बघू शकते का मी तुमच्या मुलाला? हो मॅडम, चला. या ना आतमध्ये. बाई, तुम्ही बाहेरचे सगळे उपाय करून पाहिले ना, काही फरक दिसला का? हो मॅडम, बाहेरचे उपाय करून करून थकली, पण काहीच आराम नाही आला त्याला. म्हणून म्हटलं मी सिस्टर यांना की सिकल सेल तपासणी करायसाठी चला, पण ह्या काही ऐकूनच नाही राहिल्या. बाई, तुम्ही सगळे बाहेरचे उपाय करून थकल्या. आता तुम्ही आपल्या दवाखान्यात जाऊन सिकल सेलची तपासणी करून बघा. चिकल सेल हे कोणती बिमारी होय मॅडम बापा आता? घाबरू नका. सिकल सेल म्हणजे विड्याच्या आकाराच्या रक्तपेशी. म्हणजे आपल्या रक्तपेशी ह्या गोल असतात. त्या शरीराला ऑक्सिजन पोहोचवतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतात. ह्याच पेशी जर विड्याच्या आकाराच्या असतील तर ते कार्य करू शकत नाही. म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते आणि माणूस कोणत्याही आजाराला बळी पडतो. याच्या आकाराच्या असतात, मग कोणते आजार होते? म्हणूनच माझी पोरगं बिमार पडून राहिलं बाई. हो, हेच तर सांगते मी तुम्हाला एवढ्या दिवसापासून की सिकल सेलची तपासणी करून घ्या. काहून मॅडम, तपासणीत जर चिकल सेल निघाला तर मग मॅडम याच्यावर काही उपचार नाही काय? घाबरू नका ताई. सिकल सेल झाला असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे फॉलिक ॲसिडची गोळी आणि हायड्रॉक्सिल युरिया हे औषध घ्यावे लागते. पाणी जास्त प्यावे, दारू तंबाखू व्यसनापासून दूर राहावे, थंड गरम वातावरणात जाऊ नये, एफएचची गोळी नियमित घ्यावी, नेहमी हिमोग्लोबिनची तपासणी करावी. लहान मुलांना जर सिकल सेल झाला असेल तर त्यांचं पूर्ण लसीकरण करून घ्यावं. बाई, घाबरण्याचं काहीच कारण नाही. योग्य वेळी योग्य उपचार करावा लागतो. हा आजार संसर्गजन्य नाही आहे. हा आजार अनुवांशिक आहे. म्हणूनच लग्नाच्या आधी सिकल सेल तपासणी करणे गरजेचे आहे. हो मॅडम, मला तुमचं म्हणणं पटलं. मी आताच माझ्या पोराला घेऊन तुमच्या मागच येतो दवाखान्यात, त्याची चिकल सेलची तपासणी करतो. ठीक आहे, या ताई दवाखान्यात. नमस्कार, मी आपली आरोग्य सेविका. सिकल सेल अनेमिया हा अनुवांशिक रक्तविकार आहे. या आजारात लाल रक्तपेशीचा आकार बदलून रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो. मात्र वेळीच तपासणी आणि योग्य निदान आणि नियमित उपचार केल्यास रुग्ण निरोगी जीवन जगू शकतात. लग्नापूर्वी सिकल सेल तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवता येते. महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकल सेल अनेमिया विशेष अभियानात 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान तपासणी, उपचार आणि समुपदेशन मोफत उपलब्ध आहे. मी सर्व कुटुंबांना आवाहन करते की या अभियानाचा लाभ घ्यावा. जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. सिकल सेल मुक्त गाव, निरोगी समाज हेच आपले ध्येय आहे.